नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 21 फेब्रुवारी वार शुक्रवार आपण आलो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। मित्रांनो, आजची आवक 700-800 मध्ये 200-250 कमी झाली परत। आणि आपण व्हिडिओमध्ये हलका भारी माल सगळ्यांचा भाव सांगत असतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला भाव कळतील। पुढच्या 1 मिनिटात तुम्हाला भाव बघायला भेटतील। तर मित्रांनो, मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत राहतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून उद्या चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये 1 नंबर गोल्टी कातसागींचे भाव सांगत असतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। शेवटला सरासरी हायस्ट तुम्हाला काय निघतंय ते कळेल, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि आपण आज हलका भारी माल सगळं घेतलाय, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला भाव बघूया। तर मित्रांनो, लिलाव चालू झालाय, पहिलीच लाईन आहे, पहिलाच नग आहे, बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलं? 2160 रुपये जायले, 2160 रुपीज। बघू शकतो क्वालिटी कांद्याची, मीडियम कांदा आहे, 2160 रुपये जायले। कुठला आहे कांदा? बरं, गोरण। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। बरं, पुढं बघू। इकडं कोण आहे? काय भाव गेलं? 901 रुपये चोपडा आहे, बघू शकतो तुम्ही, 901 रुपये, 901 रुपीज। कुठले? पिंपळगाव। बरं, पुढं बघू। काय भाव गेलो? 700 रुपये खात जायले, बघू शकतो 700 रुपये, 700 रुपीज। कुठले? देवरगाव। बरं, इकडं कोण आहे? पुढं बघू, बघू शकतो तुम्ही गोल्टी। काय भाव गेली? 1000 रुपये जायले, बघू शकतो तुम्ही, 1000 रुपीज। कुठले? पालखेड मिरची। बरं, पुढं बघू। काय भाव गेलो? 1730 बघू शकतो, 1730 रुपीज। कुठला आहे कांदा? का हो, कांदा कुठला आहे? सावरगाव, 1730 रुपये। पुढं बघू। काय भाव गेलं? 1900 रुपये, बघू शकतो तुम्ही, 1900 रुपये, 1900 रुपीज। कुठला आहे कांदा? रानवड, 1900 रुपये। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे। बरं, पुढं बघू। आणि गोल्टी हो? 1000 रुपये गोल्टी, 1000 रुपीज। पुढं बघू। काय भाव गेला? 1870 रुपये, बघू शकतो, 1870 रुपीज। कुठला आहे कांदा? बहादुरी। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे, बहादुरीचं कांदा, 1870 रुपये। पुढं बघू। काय भाव गेली गोल्टी? 1481, 1481 रुपीज। क्वालिटी बघू शकतो तुम्ही गोल्टी, 1481। कुठलं आहे कांदा? सिंधू। बरं, बियाणं कोणतं होतं त्याचं? बरं, पुढं बघू। काय भाव गेलो? 2113 जायले, बघू शकतो तुम्ही, 2113 रुपये, 2113 रुपीज। कुठला आहे कांदा? कडक जाम। बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगा। बरं, पंचगंगाचं बियाणं आहे। पुढं बघू। इकडं कोण आहे हो? काय भाव गेलं कांदा? काय भाव गेलो? 2500 रुपये, 2500 रुपीज। खरंच 2500 झाली, 2500 रुपये जायले, बघू शकतो क्वालिटी। कुठला आहे कांदा? सेलूपुरी। बियाणं कोणतं होतं त्याचं? चायना किंग। बरं, बघू शकतो चायना किंग आहे, सेलूपुरीचा कांदा आहे। बरं, पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलो? 1914 रुपये, 1914 रुपीज। कुठला आहे कांदा? सेलूपुरी। बरं, 1914 रुपये। पुढं बघू। बघू शकतो क्वालिटी। काय भाव गेलं? 2100 रुपये जायले, 2100 रुपीज। कुठला आहे कांदा? खडक वजार। बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं, 2100 रुपये, 2100 रुपीज। खडक वजारचा कांदा आहे। पुढं बघू। थँक्यू। काय भाव गेलो? 1150 रुपये गोल्टी होती, बघू शकतो, 1150 रुपये, 1150 रुपीज। ओके। कुठले? झोपूळ। काय भाव गेला कांदा? 2000 रुपये, 2000 रुपये जाईल, 2000 रुपीज। कुठला आहे कांदा? पालखेड। बियाणं कोणतं होतं दादा याचं? बरं, घरगुती बियाणं आहे, बघू शकतो। पुढं बघू। काय भाव गेला?
1566 बघू शकतो. गोल्टी 1566 1566 रुपीज. कुठले? बहादुरी. बरं पुढं बघू. काय भाव गेला? 1700. गोल्ट आहे बघू शकतो 1700 रुपये. 1700 1700 रुपीज. कुठला आहे कांदा? गोहरण. बरं पुढं बघू. काय भाव गेलो? 1600 रुपये. आणि गोल्टी? 1000 रुपये गोल्टी. 1600 रुपये कांदा. 1600 रुपीज. 1000 रुपीज. कुठला आहे कांदा? बयाळे. बर पुढं बघू. काय भाव गेला? 2100 रुपये. बघू शकतो क्वालिटी 2100 रुपये. 2126 2126 रुपीज. कुठला आहे कांदा? रानवड. बर बियाणं कोणतं होतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे. रानवडचा कांदा आहे बघू शकतो. 2126 रुपये जाईल. पुढं बघू. काय भाव गेला? 2100 रुपये. 2100 रुपये जाईल बघू शकतो. 2100 रुपीज. कुठला आहे कांदा? रानवड. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं. बरं पुढं बघू. काय भाव गेला? तिकडे. बरं काय भाव गेला? 1500 रुपये गोल्टी जाईल बघू शकतो. 1500 रुपीज. कुठले? कानमंडळ. बर पुढं बघू. 1865 का? 1865 रुपये बघू शकतो. 1865 रुपीज. कुठले? नांदुर्डी. बर 1865. पुढं बघू. काय भाव गेली गोल्टी? 1160 रुपये. 1160 रुपीज. कुठला आहे कांदा? सोग्रस. बरं सोग्रस. पुढं बघू. काय भाव गेला? 1500 रुपये. बघ 1500 रुपये. 1500 रुपीज. आणि हे कॅरेट मधलं 500 रुपये जाईल खात बघ शकतो. 500 रुपीज. कुठले काका? पालखेड. बर काय भाव गेला? 1921 बघ शकतो क्वालिटी. 1921 1921 रुपीज. कुठला आहे कांदा? आडगाव टप्पा. बर बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं. पुढं बघू. काय भाव गेला? 1980. आणि गोल्टी? 1100 रुपये गोल्टी. 1100 रुपीज. आणि 1900 रुपये. 1900 रुपीज. मीडियम साईज कांदा. कुठला कांदा? बायाळे. बियाणं कोणतं होतं त्याचं? घरगुती बियाणं आहे. बायाळेचा कांदा. पुढं बघू. काय भाव गेलो? 1900 रुपये. 1900 रुपीज. 1900. कुठला कांदा? मालसाने. बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगा. 1900 रुपीज. पंचगंगाचा बियाणं आहे बघू शकतो. पुढं बघू. काय भाव गेलो? 2100 रुपये. 2100 रुपीज. 2100 रुपये. कुठला आहे कांदा? कानमंडळ. बरं कानमंडळाचा कांदा 2100 रुपये जाईल. 2100 रुपीज. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती बियाणं आहे. काय भाव गेलं? 2130 रुपये जाईल. 2130 रुपीज. 2130 रुपये. कुठला आहे कांदा? वण्याचा कांदा आहे. बरं याचं बियाणं कोणतं होतं काका? घरगुती बियाणं. बरं 2130. पुढं बघू. इकडं कोण आहे? काय भाव गेलं? 2052. 2052 रुपीज. ओके क्वालिटी. कुठला आहे कांदा? सावरगाव. बरं सावरगाव. बियाणं कोणतं होतं त्याचं? पंचगंगा आहे. पंचगंगाचं बियाणं आहे. सावरगावचं कांदा आहे. पुढं बघू. काय भाव गेलं? 2026 रुपये. 2026 रुपये. 2026 रुपीज. कुठला आहे कांदा? बायाळे. बियाणं कोणतं होतं याचं? चायनाचं बियाणं आहे. बायाळेचं कांदा आहे. पुढं बघू.
काय भाव गेलं काका? 19. 1900 रुपीज. बघू शकतो क्वालिटी. कुठला आहे कांदा? गोत्याने. बियाणं कोणतं होतं काका याचं? घरगुती बियाणं आहे. बरं पुढे बघू. इकडे शेजारी कोण आहे? काय भाव जाईल ती? बर पुढे बघू. काय भाव गेलं? 1935. 1935 रुपीज. 1935. कुठला आहे कांदा? दरसवाडीचा कांदा आहे. याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती. 1900 रुपये ना? 1935. 1935 रुपीज. ओके. काय भाव गेला काका? 1400 रुपये. 1400 रुपये. 1400 रुपये. ओके. कुठला आहे कांदा? सावरगाव. बर काय भाव गेलो? 1921. 1921 रुपये. 1921. कुठला आहे कांदा? उर्दूळ. बियाणं कोणतं होतं त्याचं? बियाणं ते पुढेच येलोरचं गेली असं गेले पाहिजे. बर पुढे बघ. काय भाव गेलं? 2150. 2150 रुपये. कुठला आहे कांदा? कानमंडळे. बियाणं कोणतं होतं त्याचं? चायनाचं बियाणं आहे. कानमंडळाचं कांदा आहे. 2150 का? 2150 रुपीज. ओके. येईल ना पण फोटो यूट्यूबला सर्च करायचं. इडं हे काय भाव गेलं? इडं कोण आहे हो? आपलं काय भाव गेलं कांदा? 2052 जाईल. बघ शकतो तुम्ही क्वालिटी. 2052. 2052 रुपीज. कुठला आहे कांदा? शिंदवड. बियाणं कोणतं होतं याचं? बियाणं घरगुती बियाणं आहे. बरं शिंदवडचा कांदा आहे. पुढे बघू. ही गोल्टी आपलीच आहे का? हो. काय भाव गेली गोल्टी? 1000 रुपये फिक्स. 1000 रुपये फिक्स. ओके. काय भाव गेली गोल्टी? 1000 रुपये जायला. बघू शकतो 1000 रुपये. 1000 रुपये. कुठले? बरं पंचकेश्वर. पुढे बघू. काय भाव गेलो? 2200. बघू शकतो 2200. कुठला आहे कांदा? बरवील. बियाणं कोणतं होतं याचं? बरं क्वालिटी बघू शकतो. पुढे बघू. शेवटचा नागे. काय भाव गेला? 2100 रुपये. 2100 रुपीज. 2100 रुपये. बघू शकतो क्वालिटी. 2100. बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे. कुठला आहे कांदा? जोपूळ. 2100 रुपये. पुढे बघू.